सारखं टाका म्हणजे ते हे बघा उरलेल्या पिठामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकलंय. ह्याचे आता आपण गोल भजे करून घेणार आहे. हे लय फास्ट चालते का गॅस पलीकडचं. सगळं खाली ना तिला आवडते अंड चारायचं. आता काय चपात्या आणि हे 2-3 निवडं तेवढे राहिलेत आहे का भाजी 4-5 निवडं उचलला चपात्या. काय दगडू मामाला म्हणा डाळ द्या म्हणा पाव किलो मटकीची पाव किलो मेंढपाला करायचा आहे म्हणा. तरी का नाही इथल्या बेसन मध्ये आणि त्या पाटसच्या बेसन मध्ये लई जमीन आसमानचा फरक आहे. इथलं बेसन आपलं असं छान आहे चिकट आहे तिथलं नाही एवढं. इथलं बेसन घेऊन जावं लागते 50 किलो तिकडं धरल्या लावायचं काय. असे भजे पाटस मध्ये कुठंच नाहीत मिरच्याचे. कुणाला या जाताना आंघोळ घालू त्याला जाताना काय रे बाळा काय काय होते काय वाढायचं आहे पाव किलो दे म्हणा. काय करणार अर्धा किलो बेसन काल होते का मी हा जास्त काल होते ना अर्धा किलो म्हणून एवढे भजे झाले जादा. ए काय चाललंय ए काय चाललंय कुठे गेलती बाहेर गेलती बाहेर बाजार बघायला मुस्तीचा बाजार. जरा चालायचं झाल्यावर ते निघाले म्हणा आत्याबाईचं. ठेवले 3,000 रुपये ठेवले म्हणजे लवकर अजून 2,000 झाले 5,000ची चेन घेते म्हणजे चालायचं झाल्यावर. अजून जरा डाळ घाला आणि तापवा पाणी चांगलं. हे मोकळ्याला चिरावं लागेल जरा कांदा आहे ना त्यातलाच घालायचं थोडं. बघा ताट गच भरून बघे त्या मोकळ्यात का टमाट घालायचं नाही.